हो मंडळी, तुम्ही सुद्धा ॲल्युमिनियमची भांडीच वापरता? स्वयंपाकासाठी, अन्न शिजवण्यासाठी सर्रासपणे ॲल्युमिनियमची भांडी वापरताय? सावधान, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण होणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही समजेल की तुम्ही जर ॲल्युमिनियमची भांडी वापरत आहात तर ती ॲल्युमिनियमची भांडी तुम्हाला काय बरं आणि कशामुळे घातक ठरू शकतात. मग ॲल्युमिनियमची नाही वापरायची तर मग कोणती भांडी वापरायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मागच्या आठवड्यामध्ये मी बाजारामध्ये गेले. आता काय करते आहे, मी घरातून जेवढेही ॲल्युमिनियमची भांडी आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करते आहे आणि स्टील घेते आहे. आता मला पातेले घ्यायचे होते, कढाई घ्यायची होती आणि कुकरसुद्धा घ्यायचं होतं. पण कुकर मला ज्या ब्रँडचं पाहिजे होतं ते भेटलं नाही आणि कढाई पण मला ज्या साईजची हवी होती ती भेटली नाही. एकतर खूप छोटी होती आणि एकतर खूपच मोठी होती. सो मग मी ठरवलं की मी पातेलेच घेते. एक भाजी शिजवण्याकरिता, एक भात बनवण्याकरिता आणि एक दूध किंवा चहासाठी मी अशा पद्धतीने 3 पातेल्याचा सेट घेतला. आता त्यावरती मी नावं वगैरे टाकून घेते आहे, डेट टाकून घेते आहे, म्हणजे कसं थोडंसं आपल्याला एक आठवणसुद्धा राहते नाही का. आता तुम्ही म्हणाल की तू तर ॲल्युमिनियम म्हटली आणि आत्तापर्यंत आम्ही तुझे जे व्हिडिओ बघितले त्यामध्ये सुद्धा तुझी ॲल्युमिनियमचीच भांडी दिसली. अगदी खरोखर आहे, पण मी सुद्धा ही माहिती वाचली, माझ्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे मला असं वाटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आता बघा, हे ॲल्युमिनियमचे 2 पातेले आणि एक असं दांडीचं पातेलं मी घेऊन गेले होते हे मोडण्याकरिता. आणि त्याचे किती म्हटला माहिती आहे तो माणूस? मला फक्त 100 रुपये म्हटला. हे मोडण्याचे 100 रुपये. मला सांगा, आईवडिलांनी एवढ्या कष्टाच्या पैशांनी जे दान दिलं होतं, कन्यादान दिलं होतं, त्याचा कुठेतरी मला असं थोडंसं वेगळं वाटतं आणि म्हटलं काही होत नाही, आपण हे घरामध्ये ठेवून देऊयात. 100 रुपयाचं मोल करता येणार नाही. एवढ्या कष्टाने आईवडिलांनी दिले आणि ते आपण मोडायचं का? म्हणून पुन्हा परत घेऊन आले. तर अशा पद्धतीने माझी थोडीशी गोष्ट मला सांगायची होती. आता बघा, ॲल्युमिनियम जे आहे ना ते अनेक घरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आता ही भांडी किमतीने कमी असतात आणि शिवाय जाड आणि यात पदार्थ करपण्याची शक्यता खूप कमी असते, त्यामुळे आपण ॲल्युमिनियमची भांडी वापरत असतो. आता ॲज कम्पेअर स्टील घेतलं तर स्टील हे थोडंसं महाग असतं आणि कुठेतरी जर पातळ स्टील असेल तर ते त्याच्यामध्ये भाज्या वगैरे करपतात, त्यामुळे आपण कुठेतरी ते अवॉइड करतो. पण आता स्टीलसुद्धा मार्केटमध्ये खूप छान येत आहे. जाड जे आहे बॉटम येत आहे, त्यामध्ये भाज्या वगैरे बिलकुल करपत नाही. त्याचबरोबर कोणतं भांडं वापरावं ते आधी आपण जाणून घेऊयात. आता लोखंडी भांडे तुम्ही वापरू शकता, पण याचे काही ॲडव्हान्टेजसुद्धा आहे आणि डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे. लोखंडी कढाई किंवा तव्यामध्ये स्वयंपाक केल्याने आरोग्याला खूप फायदे मिळत असतात. यामुळे शरीराची शक्ती वाढते. लोखंडाच्या भांड्यांमधील स्वयंपाकामुळे शरीराची लोहाची कमतरता भरून निघण्यासुद्धा खूप मदत होते. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. लोखंडाच्या भांड्यातील जेवणामुळे शरीरात सूज येणं कमी होतं, तसंच कुष्ठरोग आणि काविळाचा धोकासुद्धा कमी होतो. मात्र लोखंडाची भांडी वापरताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं असतं. ते म्हणजे काय? लोखंडी भांड्यात जर आपण काही पदार्थ शिजवला तर तो लगेच दुसऱ्या भांड्यात आपल्याला काढून ठेवावं लागतं. तसेच जेवण वाढण्यासाठी लोखंडी भांड्यांचा आपण वापर करायला नाही पाहिजे. यामुळे बुद्धी कमी होऊ शकते आणि मेंदूची क्षमतासुद्धा कमी होऊ शकते. असे लोखंडी भांड्याचे काही ॲडव्हान्टेजसुद्धा आहे आणि डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे. मग वापरावं तर कोणतं? माझ्या मतानुसार स्टील अगदी बेस्ट आहे. आता घराघरामध्ये मोठ्या प्रमाणात स्टीलची भांडी आढळून येत आहेत, कारण आता जागरूकता वाढत चाललेली आहे आणि सध्या बाजारातही स्टीलच्या भांड्यांची मोठी मागणी आहे. जसं की आता मी सुद्धा घेऊन आली आहे. स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं योग्य नसल्याचं असे अनेक जणांचा समज असतो, पण हा चुकीचा आहे. स्टीलची भांडी नुकसानदायक नसतात, कारण ती गरम असो किंवा थंड कोणत्याही प्रभावाची नसल्याने त्याच्यावर आरोग्यावर म्हणजे विपरीत परिणाम असा होत नाही. आता असं असलं ना तरी स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने आरोग्यासाठी कोणता फायदा होत नाही, तसंच नुकसानही होत नाही. मग आपण काय करायला पाहिजे की स्टीलच्या भांड्याचा वापर केला पाहिजे. कारण लोखंडाचं आपण बनवलं तर त्यामध्ये आपल्याला नंतर पदार्थ काढून घ्यावं लागतं, पण स्टीलचं असं काहीच नाही आहे. गरमसुद्धा आपण केलं आणि थंड जरी असलं तर त्यामधून आपल्याला असं काहीच भेटत नाही, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ॲडव्हान्टेजेस पण नाही आहे आणि डिसॲडव्हान्टेजेस पण नाही आहे. त्यामुळे आपण स्टीलचा वापर नक्की केला पाहिजे. आता ॲल्युमिनियम का वापरायचं नाही हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.
आता ॲल्युमिनियममध्ये जेव्हा आपण पदार्थ करतो तर ते गरम होतं, थंड होतं. आता गरम झाल्याने काय होतं माहिती का, म्हणजे हा जो काही ॲल्युमिनियम आहे ना, हा ॲल्युमिनियमचे भांडे ॲल्युमिनियम बॉक्साईडने बनलेले असतात. मात्र ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी करणं अत्यंत घातक ठरू शकतं. हे आरोग्यासाठी अगदी अयोग्य आहे. आता आयुर्वेद काय म्हणतं माहिती आहे? आयुर्वेद म्हणतं की ॲल्युमिनियम आयर्न आणि कॅल्शियम शोषून घेत असतं. जेव्हा आपण यामध्ये कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा ते जे काही ॲल्युमिनियमचं भांडं आहे ते आपण जोही पदार्थ बनवतोय त्यामधला आयर्न आणि कॅल्शियम शोषून घेताना आपल्या बॉडीला काहीच भेटत नाही आहे. त्या उलट ॲल्युमिनियमच्या भांड्यांमधील पदार्थ खाल्ल्याने हाडंसुद्धा कमकुवत होतात, मानसिक आजारसुद्धा होतो. त्याचबरोबर लिव्हर आणि नर्व सिस्टीमवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याचबरोबर किडनीसुद्धा निकामी होणं, TB, दमा आणि शुगर अशा अनेक आजारांचा धोका वाढत असतो. ॲल्युमिनियमच्या प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवल्याने त्यातील 87% पोषक तत्व नष्ट होत असतात. त्यामुळे ॲल्युमिनियमचा वापर स्वयंपाकासाठी करणं योग्य नाही. त्यामुळे मी सगळे ॲल्युमिनियमचे जे काही पातेले होते ते डायरेक्टली सज्जावरती टाकून दिलेले आहेत. जेवढे पातेले होते ते सगळे वरती टाकलेले आहेत. आता कढाई वगैरे बाकी आहे. हळूहळू महिन्या किंवा 2-2 महिन्याला घ्यायचं, म्हणजे कसं खिशावरती पण जास्त दाब येत नाही, एकदा सगळे पैसे आपले जात नाही आणि हळूहळू ॲल्युमिनियम रिप्लेस करत जायचं. सो आय होप मी तुम्हाला जी काही माहिती दिली आहे ती तुम्हाला खूप आवडली असणार. लोखंडाचे भांडे जर आपण वापरले तर काय बरं वाईट परिणाम होऊ शकतात आणि आरोग्यासाठी सुद्धा त्याचं काय बरं असं जे आहे इम्पॉर्टन्स आहे तेही सांगितलं. ॲल्युमिनियम आपण का नाही वापरायला हवं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि स्टील का बरं वापरावं हे सुद्धा मी सांगितलं आहे. कारण माहिती आहे का, आपण सर्रासपणे ॲल्युमिनियमची भांडी वापरतोय. पोळ्या बनवण्याकरिता सुद्धा आपण ॲल्युमिनियमचा तवाच वापरतो. ॲटलिस्ट पोळ्या बनवण्यासाठी सुद्धा आपण लोखंडाच्या तव्याचा वापर केला पाहिजे. नक्कीच तो खूप जे आहे आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतो. त्यामुळे स्वयंपाक बनवताना ट्राय करा, पोळ्या किंवा भाकरी बनवताना तुम्ही लोखंडाच्या तव्याचा वापर करा. डोसा वगैरे यासाठी आपण नॉनस्टिक तव्याचे वापर करत असतो. त्यासाठी सुद्धा आता आयर्नचे वेगवेगळे जे आहे तवे येत आहेत आणि त्यावरती सुद्धा व्यवस्थितरित्या डोसे होत असतात. सो तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि आता कसं आहे आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे आपण नक्की कोणतं आपल्या आरोग्यासाठी सोयीचं आहे ते नेहमी बघितलं पाहिजे. कारण आता बिमाऱ्यांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि कितीही काहीही नाही म्हटलं तरी आपलं डायरेक्टली त्याच्यासोबत कन्सल्ट असतो म्हणजे स्वयंपाकघर. कारण स्वयंपाकघरामधूनच आपल्या जवळ जे आहे ते अन्न शिजून येत असतं आणि ते अन्न किती हेल्दी आहे तेही खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते कोणत्या भांड्यामध्ये बनलं हे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या युगामध्ये. त्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, पूर्ण तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. कारण हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, हाच माझा उद्देश आहे. सो आय होप माझे थोडेही एफर्ट्स तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला मग मंडळी, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.